नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कृषी विभागात धक्कादायक प्रकार उघड झालाय. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी शासनाची परवानगी नसताना परस्पर गुणनियंत्रण निरीक्षक नेमल्याचा आरोप समोर आलाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी सचिवालयाने कृषी आयुक्तालयाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. उपसचिवांनी पाठवलेल्या पत्रात शासनाने अधिकार न दिलेल्या अधिकाऱ्यांना गुणनियंत्रण निरीक्षकाचं काम देणं ही गंभीर अनियमितता असल्याचं नमूद करण्यात आलंय. या निर्णयामुळे भविष्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते असा इशाराही देण्यात आलाय. राज्यात यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेता कृषी आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सूक्ष्म सिंचन संच म्हणजेच ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन साहित्याच्या दरात यंदा कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. फलोत्पादन संचालनालयाने सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवून मागील वर्षाचेच दर चालू आर्थिक वर्षात कायम ठेवण्याचे निर्देश दिलेत. हवामान विभागाने कमी पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. राज्यातील खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने मोठं पाऊल उचललंय. निविष्ठा उद्योगातील गैरव्यवहार रोखण्यासाठी 2 राज्यस्तरीय विशेष पथकं तयार करण्यात आली असून या पथकांना तपासणी आणि छापे टाकण्याचे अधिकार देण्यात आलेत. राज्यातील सर्व परवानाधारक उत्पादक, वितरक, साठवणूक केंद्रे आणि विक्रेत्यांची 100% तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नमुने तपासणीपासून अंतिम कारवाईपर्यंत संपूर्ण कृती आराखडाही तयार करण्यात आलाय. तसंच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. देशातील घटलेले सोयाबीन उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी तेजी आली आहे. अवघ्या एका महिन्यात सोयाबीनचे भाव तब्बल 47% वाढले असून भारताची सोयाबीन ब्राझील आणि अर्जेंटिनापेक्षा 58% महाग झाली आहे. यामुळे भारतीय सोयाबीनची निर्यात 4 वर्षातील नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पोल्ट्री उद्योगाकडून वाढलेली मागणी, कमी उत्पादन आणि घटलेले शिल्लक साठे यामुळे देशांतर्गत बाजारात तुटवडा निर्माण झालाय. दरम्यान ब्राझील आणि अर्जेंटिनातून स्वस्त दरात सोयाबीन उपलब्ध होत असल्याने अनेक आयातदार देश भारताऐवजी त्या देशांकडे वळतात. यंदा भारतातून केवळ 9 लाख टन सोयाबीन निर्यातीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मागील वर्षी ही निर्यात 20 लाख टनांवर होती. राज्यात डिझेल टंचाईच्या चर्चेमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या लांबच रांगा लागल्याचं चित्र दिसतंय. दरम्यान परभणी जिल्ह्यात काही पेट्रोल पंपांवर डिझेल देताना शेतकऱ्यांकडून 7/12 उतारा मागितला जात असल्याची बाब समोर आली आहे. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कठोर भूमिका घेत कोणत्याही पंपावर 7/12 मागितल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिलाय. राज्यात कुठेही पेट्रोल डिझेलची टंचाई नसून अफवांमुळे गर्दी वाढत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच इंधनाचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा सरकारने केलाय. या सगळ्याविषयी तुम्हाला एकंदरीत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.